नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 13 अनाम वीरा कवी कुसुमाग्रज यांच्या या पद्यपाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 13 अनाम वीरा या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. कवीने असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते? 1. स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वाद. उत्तर. देशाच्या रक्षणासाठी प्राण देणारे सैनिक अपरिचित असतात. लोकांना प्रत्येकाची नावे माहीत नसतात. तसेच आपला कोणी जय जयकार करावा म्हणून सैनिक लढत नाही. लढणे ही त्यांची निष्ठा असते. म्हणून जनतेच्या दखल न घेणाऱ्या वागणुकीवर भाष्य करताना कवींनी ही ओळ लिहिली आहे. 2. जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. उत्तर. सैनिकाचे जीवन असे असते की एकदा का लढाई सुरू झाली की त्याला घरातून कुठल्याही परिस्थितीत कर्तव्यास हजर राहावेच लागते. शिवाय पुन्हा कधी घरी परतणार याची शाश्वती नसते. म्हणून लढाईच्या अग्निकुंडात जळण्यासाठी तू संसाराचा त्याग करून तत्परतेने जातोस असे कवीने या ओळीतून म्हटले आहे. 3. सफल झाले तुझेच हेरे तुझेच बलिदान. उत्तर. सैनिकाच्या कर्तबगारीचे यशोगीत कोणीही गायक डफ घेऊन जाहीररित्या गात नाही किंवा इतिहासात त्याचे नाव कोरले जात नाही. कवी म्हणतात की या साऱ्या प्रसिद्धीची सैनिकाला गरज नसते. देशासाठी लढणे व लढता लढता वीरमरण पत्करणे हेच सैनिकाचे व्रत आहे. म्हणून तुझे हे बलिदान सफलच आहे असे कवींनी या पंक्तीतून म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 2. पुढील आकृती पूर्ण करा. 1. देशासाठी प्राणार्पण केलेल्या सैनिक अनाम राहिला आहे असे कवींना वाटते याची कारणे लिहा. 1. अनामवीराचे कुणी स्मारक उभारले नाही. 2. त्याच्या स्मरणार्थ कुणी दिवा लावला नाही. 3. जनसेवा करूनही कुणाची भावना उधाणली नाही. 4. रियासतीवर त्याचे नाव कोरले गेले नाही. 5. कुणा शाहिराने डफाबरोबर त्याची यशोगाथा गायली नाही. प्रश्न क्रमांक 3. पुढील जोड्या जुळवा. 1. धगधगता सम्राच्या ज्वाला महाभयंकर युद्ध. 2. मरणामध्ये विलीन शांतपणे मरण स्वीकारणे. 3. ना भय ना आशा निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवता. 3. नच उधाणले भाव भावना व्यक्त करणे. प्रश्न क्रमांक 4. पुढील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 1. अनाम वीर. उत्तर. ज्याला कोणीही ओळखत नाही किंवा ज्या वीराच्या कर्तबगारीची दखल कोणीही घेतली नाही. 2. जीवनांत. उत्तर. जीवनाचा शेवट म्हणजेच मृत्यू. 3. संध्येच्या रेषा. उत्तर. संध्याकाळी जसजसा सूर्यास्त होतो तशी क्षितिज रेषा धूसर होत जाते, काळोखात विरून जाते. तसा सैनिकाच्या जीवनरेषेचा
अस्त होतो. 4. मृत्युंजय वीर. देशासाठी प्राणांचे बलिदान देणारा वीर हा मृत्यूवर विजय मिळवतो, तो चिरंजीव ठरतो. प्रश्न क्रमांक 5. खालील चौकटी पूर्ण करा. 1. वीराचा मृत्यू जिथे झाला तिथे झाले नाही. स्तंभ बांधला नाही. वात पेटवली नाही. 2. काळोखातून उगवणारा विजयाचा पहाट तारा. 3. कवींचा पहिला प्रणाम यालाच, मृत्युंजय वीराला. प्रश्न क्रमांक 6. समान शेवट असलेले कवितेतील शब्द लिहा. 1. जीवनांत. वात. 2. देशाकाशी. जाशी. 3. रेषा. आशा. 4. भाव. नाव. 5. यशोगान. बलिदान. 6. तारा. वीरा. प्रश्न क्रमांक 7. लिंग ओळखा. 1. ज्वाला. ती ज्वाला स्त्रीलिंग. 2. संसार. तो संसार पुल्लिंग. 3. बलिदान. ते बलिदान नपुंसकलिंग. 4. रेषा. ती रेषा स्त्रीलिंग. प्रश्न क्रमांक 8. उतारा वाच. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा. विद्यार्थी मित्रांनो, असा उतारा आपल्याला विरामचिन्ह वापरण्यासाठी दिला आहे. आता या उतार्यामध्ये विरामचिन्ह वापरून खालील प्रमाणे उतारा तयार होईल. उत्तर. मुलांनो, शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात. तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरे आहेत हे मित्र, असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल. आपल्याला फळे, फुले, सावली देणारे वृक्ष, आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे. प्रश्न क्रमांक 9. तुम्ही कोण होणार ते ठरवा. त्या संबंधित पुढे काही प्रश्न दिले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्याचं सलग लेखन करा. मी टिंबटिंब होणार. मी डॉक्टर व्हायचे का ठरवले आहे. मी डॉक्टर होण्याबाबत माझ्या कुटुंबातील सदस्यांची काय मते आहेत. डॉक्टर होण्यासाठी मी काय प्रयत्न करणार आहे. मी डॉक्टर बनल्यानंतर भविष्यात काय काय करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरे आता आपण लक्षात घेऊन सलग लेखन करूया. विद्यार्थी मित्रांनो, नमुन्यादाखल मी डॉक्टर होणार यावरती आपण लेखन केले आहे. मी डॉक्टर होणार. डॉक्टर नसेल तर आजारी माणसांचे किती हाल होतात हे मी पाहिले आहे. एकदा बाबांच्या कामासाठी आम्ही काही दिवस खेडेगावात राहिलो होतो. त्या गावात तापाची साथ आली होती. लोक तापाने फणफणले होते. पण गावात एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना औषधोपचार होत नव्हता. त्याच क्षणी मी मनात निश्चय केला की आपण डॉक्टर होऊन ग्रामीण लोकांची सेवा करायची. डॉक्टर होण्याबाबत मी जेव्हा माझा मानस आईबाबांना सांगितला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. परंतु ते म्हणाले की तुला खूप मेहनत घ्यावी लागेल व खूप मन लावून अभ्यास करावा लागेल. डॉक्टर होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागणार. त्यासाठी मला शरीर तंदुरुस्त ठेवावे लागेल. त्याकरिता मी नियमित व्यायाम करेन. स्वच्छतेच्या सवयी काटेकोरपणे पाळीन. रोजच्या जेवणात चौरस आहार घेईन. भरपूर अभ्यास तर करीनच, पण न समजलेला भाग वेळच्या वेळी शिक्षकांना विचारून समजून घेईन. बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या कार्याची माहिती देणारे पुस्तक माझ्या वाचनात आले. आदिवासी लोकात राहून ते त्यांची सेवा करीत आहेत.
मी डॉक्टर झालो तर माझ्या ज्ञानाचा उपयोग मी रंजल्या गांजल्या लोकांसाठी करेन. मी असाध्य रोगांवरील उपचार शोधून काढेन. सेवाव्रत हे डॉक्टरी व्यवसायाचे ब्रीद आहे. मला डॉक्टर होऊन जनसेवा करायची आहे. जनसेवेचे पुण्य मोठे असते. म्हणूनच थोर लोक म्हणतात, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा होय. प्रश्न क्रमांक 10. पुढील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा. 1. गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पै पाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले तसा माणसांचा वावर कमी झाला आहे. म्हणतात ना, असतील शिते तर जमतील भूते. 2. रेहानाची कंपासपेटी हरवली. तिने ती घरभर शोधली. शेजारी पाजारी जाऊन पाहिले, पण कंपासपेटी कोठेच नव्हती. शेवटी ती रेहानाच्याच दप्तरात सापडली. म्हणतात ना, काखेत कळसा गावाला वळसा. 3. पावसात भिजणाऱ्या कावळ्यांनी ठरवले, पावसाळा संपला की घर बांधायचे. पावसाळा संपला, पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते. म्हणतात ना, तहान लागली की विहीर खोदायची. 4. फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला तसतसे त्याच्यात हे गुण दिसू लागले. गावातले सगळे लोक म्हणू लागले, खाण तशी माती. प्रश्न क्रमांक 11. तुम्हाला काय करायला आवडते ते सांगा. त्यासंबंधी पुढे काही प्रश्न दिले आहेत, त्यावर विचार करा व लिहा. 1. तुमचा आवडता छंद कोणता? त्यासाठी तुम्ही दिवसभरात किती वेळ देता? उत्तर: माझा आवडता छंद म्हणजे वाचन. मला गोष्टींची पुस्तके वाचायला खूप आवडतात. मी दिवसभरात 1-1.5 तास या छंदाला देत असतो. 2. तुमच्या आवडत्या छंदाबाबत तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला कोणती मदत करतात? उत्तर: मला माझे आई बाबा गोष्टींची पुस्तके आणून देतात. तसेच सार्वजनिक वाचनालयाचा मी सभासद आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 13 अनाम वीरा या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलचा अनाम वीरा या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी शिकू मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.